सामन्याला होते सुरुवात. वंडरबॉय भिवंडी जगदीश नाईक एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि नक्कीच खूप महत्वाचा सामना. विद्येश पाटील आणि नवीन पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना असेल स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि सोनादेवी टेमघर आणि या सामन्यातून विजेता जय कालिका माता कालवा टीम बरोबर खेळणार आहे. चला चला मित्रांनो जरा पास केला. सुनीलजी भोईर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमचे कॅप्टन या आपण बघूया. पहिला चेंडू जगदीश नाईक शॉर्ट रनअप न अंजूर गावाच्या टोकाकडून पहिला चेंडू फ्लाइट दिली होती चेंडूला. सचिन नाईक काय चांगली फिल्डिंग आहे. वा सचिन नाईक मानकुलीच्या किडानगरी मधून जगदीश नाईकने 2 भीमर टाकले. त्यानंतर सचिन नाईकला संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा उचललाय. तेव्हापासून अगदी संघामध्ये स्थान पक्के गेलाय. चांगले गोलंदाज देखील आहेत. इथे हा चेंडू ऑन द कार्पेट शॉर्ट मिड विकेट रिझर्व मधून डीप मिड विकेटला चेंडू सरसावतोय. पिंटूची चांगली फिल्डिंग दुसरी धाव इथे जलद गतीने पूर्ण केली. वेलकम योगेशजी पाटील खारबाव गावचे उद्योगपती योगेशजी वसंत पाटील यांचं या स्वर्गीय किशोर पाटील क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचे कर्ता धरत आहेत. 2 चेंडू 3 धावा. जगदीश नाईक बॉलिंग ट्रॅकवर तयार. हा चेंडू अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत टीमचे कॅप्टन. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. संदीप पाटील सध्या टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज संघामध्ये बलदेव जोशी दिसत नाहीयेत. मात्र आपली जुनी जोडी मैदानामध्ये आहे. सुभाष पाटील आणि सचिन नाईक. योगेश नाना देखील टीम मध्ये नाही आहेत. बघूया हा चेंडू अगदी मिड डाऊन ला खेळलाय. सचिन ची पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत विद्येशनं. धावसंख्या 7 धावा 4 चेंडू सलग 3 वेळा दुहेरी धावा धावून पूर्ण केले आहेत. चांगली स्पर्धा. बऱ्याच विश्रांतीनंतर आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ संघाकडून ही केंद्रीय मंत्री चषकाची एक अप्रतिम उच्च दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. धावसंख्या 8. नक्कीच आमचे पंच सूर्यकांत मोरे सर आणि दिलीप मोरे करून देखील या स्पर्धेला आणि जोशी इलवान भादवड हे टीम साठी शुभेच्छा दिलेत. पाच चेंडू 8. 2 सिंगल आणि 3 डबल. 7 वर विद्येश 1 वर नवीन. शेवटचा चेंडू पावलांचा सुरेख वापर केलाय. चेंडू चालला अगदी वेगानं. काऊ कॉर्नर रिझनला चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण केली आणि तिसरीसाठी निघालेत आणि ते तिसरी धाव नवीन कंप्लीट केलेली आहे. जगदीश नाईकने एक चांगला निर्णय घेतला की डायरेक्ट हिट चेंडू केला नाहीये. कारण की त्यांना ठाऊक होतो बॅकअपला कोणी उभा नाहीये. अतिरिक्त धाव जाऊ शकतो. चांगला निर्णय जगदीश नाईकने घेतला. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 1-1. 11 धावा लागलेत. 3 ओव्हरचा सामना आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेमधून सूर्यकांत मोरे सरांनी गेली कित्येक वर्ष पंचगिरी केली. अगदी मला वाटतं सुरुवातीपासूनच या ते संघटनेला संलग्न होते. मात्र मध्यंतरी कुठेतरी अगदी क्रिकेटपासून थोडेसे दूर झालेले आहेत. बघूया ओव्हर नंबर 2 सचिन नाईक. नंदलालजी पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर
आणि दिवे अंजूर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच नंदलाल पाटील यांचं या किड्यानगरीमध्ये शुभ आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, वेलकम. नंदलाल पाटील हे दिवा गावासाठी खूप चांगला रेग्युलर क्रिकेट देखील खेळलेत आणि कदाचित आपण त्यांना कमिंग सूनमध्ये 40+ मध्ये देखील काही दिवसामध्ये पाहणार आहोत. सध्या दिव्यांजूर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत. वेलकम नंदूजी पाटील. आपलं आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेंडूला स्केअरमध्ये विकेट केलेत. पिंटू आहे, चांगली फिल्डिंग, दुसरी धाव. इथे नक्कीच संदीप मोरेकडून चुकी पाहायला मिळाली आणि ते विकेटचं पतन. पहिला सांघिक यश, 1 शॉटचा इशारा आणि फलंदाज देखील धावचित बाद, म्हणजे ते फक्त एक धाव येईल आणि फलंदाज नवीन धावबाद. बघूया नवीन फलंदाज संकेत, इष्टरक्षक फलंदाज आहे संकेत. आज बलिराम यांना 12वा खेळाडू पाठवलाय. नक्कीच बलिराम विद्येश पाटील यांच्या टीम मधले एक लक्की खेळाडू आहेत. राजा दिवेकर आज गणेश सिनियर देखील टीमला जॉईन आहेत. चांगली टीम आहे. जय गावदेव वडुणवकर असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर. चालू सीझनमध्ये या 2 टीमच्या नावाचा देखील चांगला बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन नाईक क्रमांक 2 ची ओव्हर आणि दुसरा चेंडू, धावसंख्या 12. अतिशय चांगला अगदी लॉफ्टेड शॉट जगदीश नाईक. काय कमालीची फिल्डिंग, चांगला बॅकअप आपल्याला संदीप पाटीलचा पाहायला मिळतोय. 2 धावा आपल्या संघाचे सेव्ह केलेत जगदीश नाईकनं. गुड फिल्डिंग. अजूनही क्रिकेटवर खूप प्रेम, ती दहशत जगदीश नाईक यांची पाहायला मिळते. 14 धावा लागलेत. बघूया हा चेंडू यष्टीरक्षक संदीप मोरे उचलत आहेत. एक सिंगल धाव कंप्लीट केली संकेतनं. धावसंख्या 15. चेंडू टाकून झालेत 9 आणि आता अजूनही 9 चेंडूची इनिंग बाकी आहे आणि 15 धावा लागलेत. आज आपण पाहिलं तर सकाळच्या 17 मधून पवनपुत्र वडपे आणि जॉली स्पोर्ट कामतगड टीमची कामगिरी चांगली राहिलेली आहे. 2-2 विजय संपादन केलेले आहेत. सोनादेवी टेमगड टीम देखील एक विजय घेऊन पुढे आलेली आहे. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, चेंडू अगदी खूप फाईन खेळला आहे आणि चेंडू चाललाय सुभाष पाटील यांना बीट करून डी फाईन लेग सीमारेषे बाहेर चौकार. जीवन भोईरनं हेकामध्ये 4 धावांची आवश्यकता असताना गोल्डन चौकार ठोकला आणि आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. बघूया इथे पंचांचा बोट आकाशाकडे. विद्येश पाटीलनं आपली विकेट इथे गमावलेली आहे. डीजे तीन ओव्हरचे सामने आहेत. आपण पहिला उद्घाटनीय सामना सोडला तर सर्व सामने 3 ओव्हरचे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण की आज एकूण आपल्याला 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि 2 दिवसातून या स्पर्धेतून तब्बल 22 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये अजय आलाय. सचिन नाईकच्या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडणुका टीम 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. आर.सी. पाटील फाउंडेशनच्या या स्वर्गीय किशोर क्रीडानगरीमध्ये नेहमीच मित्रांनो क्रिकेट खेळायला खूप मजा येते. ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. भरपूर चांगला क्रिकेट या खेळपट्टीवरून आपण पाहिलेला आहे. राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून आर पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं भिवंडीकरांना क्रिकेटचे सामने कसे भरवायचे आणि कोणती स्पर्धा किती मोठी करायची ती याच क्रीडानगरीतून आपण शिकलेलो आहोत. खूप मोठी स्पर्धा, पहिला मान असेल तो आर.सी. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय अरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण याच क्रीडानगरीतून भरपूर सारे भिवंडीचे स्टार खेळाडू खेळताना पाहिलेले आहेत. 2 ओव्हर 21 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज झालेत संदेश पाटील उर्फ पिंटू. बघूया 21 धावा झालेत. दापोडे संघाने जरूर 18 बनवल्या होत्या 3 ओव्हरमध्ये आणि 19चं लक्ष असताना शेवटच्या चेंडूवर चौकाराची आवश्यकता असताना तो चौकार जीवन भोईर न ठोकून संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. आजच्या दिवसातील सर्वात सामना आपण दापोडे आणि वडपे पाहिलाय. मुकादम चांगली फिल्डिंग काऊ कॉर्नर रिझनला होते. दुसरी धावीची कॉलिंग नक्कीच इथे आपण पाहिला तर संकेत अजयनं कॉलिंग केली होती. बघूया धावसंख्या 22. चला सोनादेवी टेमघर टीमचे कॅप्टन आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबावचे कॅप्टन योगीजी पाटील आपण कॅप्टनला पाठवायचं आहे. अगदी अतिशय चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग केली आपण पाहतोय. स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील नाणेफेकी कक्ष आम्हाला मयूर शेठ पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहे. दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप भावीदेवी टीमचे करता धरता अध्यक्ष आहेत. वेलकम योगेश नाना. जुने चेंडूची फेकी करायची आहे. सुनील मामाची टीम आहे म्हणून तुम्ही चेंडू घेऊ नका भरपूर आमच्याकडून. मामाला कॉल करू आम्ही. नक्की सुनील मामा पाटील वडपे गावचे उद्योगपती. इथे हा चेंडू वाईट आलाय. आमचे प्रशांत शेठ पाटील त्यानंतर देवेश शेठ पाटील सुमेश शेठ पाटील आणि विद्येश शेठ पाटील यांचे मामाश्री आहेत. सुनील मामा पाटील वडपे यांची टीम पवनपुत्र वडपे आज या स्पर्धेतून चांगला खेळ करताना पाहायला मिळते. धावसंख्या 25 झालेली आहे. पिंटूचा ओव्हर चालू आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पिंटूने 4 चेंडू फेकलेत. 3 सिंगल 1 वाईट अशा आतापर्यंत 4 धावा दिलेत. 25चा आकडा गाठलेला आहे. बघूया एक चौकार दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर आलाय. इथे अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. पिंटूनं काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. बघूया इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे. पिंटू नाराज आहे नक्कीच कारण की जिथे 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केलेत संकेत आणि अजयनं. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. धावा येवोत कशाही येवोत एक धावेला खूप मोठी किंमत आहे.
27 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आज संतोष भाऊ खूप खुश आहेत. स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ टीमचे 12वे आधीच येऊन थांबलेत. धन्यवाद योगेश भाऊ. चला कॅप्टन या सुनील भोईर. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला चालला, अगदी मैदानाला दन दन करत. चांगली फिल्डिंग, चांगला कॉलिंग आपण पाहतोय संकेतच्या माध्यमातून. 28 धावा. 17 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पिंटू. क्या बात आहे. पुन्हा एकदा त्या सीझनला चेंडू, तोच रिझल्ट येईल का? इथे पिंटू कडून थोडीशी खराब फिल्डिंग, चेंडू झेज करता आला नाहीये. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत आणि 10च्या सरासरीनं छत्रपती शिवाजी महाराज वडनोगट टीमनं पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्यात. 2 बाद 30 आणि विजयाचं लक्ष आहे 31 धावांचं. मयुरशेठ आपण नंदलाल पाटीलाचं स्वागत सन्मान करू आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करू. नंदलाल पाटील एक उत्कृष्ट टेनिस बॉल क्रिकेट पट्टू आणि सध्या दिव्यांजोर ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच आहेत. चला आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करू आणि त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील टॉस बॉक्समधून आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. मयुरशेठ आपण स्वागत आणि सन्मान करूया. नंदलालजी पाटील दिव्यांजोर ग्रामपंचायतचे युवा उपसरपंच, एक उत्कृष्ट टेनिस बॉलचे खेळाडू. दिवा स्पोर्ट दिवा असो, एकविरा स्पोर्ट असो, पुरुषोत्तम एंटरप्राइजेस असो, या संघासाठी खूप चांगला क्रिकेट नंदलाल पाटील खेळलेले आहेत. धन्यवाद. त्यांना प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन मयुरशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथे केला गेलाय. या नंदू पाटील आपण वेलकम. देवराज दादा आपलं देखील स्वागत. स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊचे कॅप्टन आणि सोनादेवी टेमगड टीमचे कॅप्टन आम्हाला जॉईन होत आहेत. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी वेलकम. नंदू पाटील आपलं देखील स्वागत. जगुशेठ आपलं देखील स्वागत आहे. सुनीलजी भोईर आपल्या देखील विजयासाठी शुभेच्छा आहेत. या आपण एका बाजूला योगेश पाटील फॅन टीम स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ आणि दुसऱ्या बाजूला रोहित शेठ चौधरी सोनादेवी टेमघर फॅन टीम. नाणेफेकी उडून जाईल. नंदू पाटील उपसरपंचाचे शुभ हस्ते. छापा आणि काटा अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. सुनील भोईर आवाज देतात. छापा असा कॉल आणि छापा झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. नंदू पाटील, जगू पाटील दोन्ही मान्यवरांनी मान्यवर कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. बस अल्पेश चौधरी, सुनील भोईर नाणेफेकी जिंकलात. समोरची टीम सोनादेवी टेमघर आहे. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ आयोजित माजी केंद्रीय मंत्री 2026ची स्पर्धा. या मैदानामध्ये आल्यानंतर कशी वाटली स्पर्धा? एकदम आनंदाची गोष्ट आहे. एकदम त्यांनी मैदान सुसज्ज बनवले आहे आणि आयडियल टीम हवेदिवे यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. अल्पेश चौधरी पहिला सामना जिंकलात. दुसऱ्या सामन्यातून स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ टीम बरोबर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी गमावली आपण, नाणेफेकी जिंकली असते काय निर्णय? आम्ही बॅटिंगच घेतली असते. म्हणजे आपल्याला मनासारखा निर्णय मिळाला आहे. नक्कीच ही स्पर्धा आणि मैदान आणि आपला नौका संघ आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे जी 8वी स्पर्धा आहे, या स्पर्धेतून जे आपण ट्रॉफ्या पाहतोय आणि एकंदरीत ते आयोजन नियोजन पाहतोय, काय शुभेच्छा द्याल आयोजकांना? अत्यंत उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे आणि आयोजन करणे आताच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे. मी तरी सर्व संघांना सांगतो की टायमावर पोचा आणि टुर्नामेंट सक्सेस करा. आयोजन आणि एकदम सुंदर केलेलं आहे, कारण स्पर्धा भरवणे खरोखर या वेळेमध्ये खूप कठीण गोष्ट झालेली आहे. त्यांना आयडियल संघाला मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी स्पर्धा भरवल्या म्हणून. क्या बात आहे. अतिशय चांगलं मनोगत आपण ऐकलं. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरीच्या माध्यमातून मित्रांनो, कुठल्याही कार्यक्रम असो त्याचं आयोजन नियोजन करण्यासाठी खूप मेहनत, खूप परिश्रम आणि त्याच्यासाठी लागणारं आर्थिक सहकार्य याची खूप धावपळ असते आणि या धावपळीतून एक नवीन संघ आपल्या संघटनेमध्ये आला आहे
आणि त्यांनी 8वी स्पर्धा चालू सीझनची आयोजित केली आणि चांगली स्पर्धा आयोजित केली आहे. तर नाणेफेकी कक्षामधून न्यूज आहे, टॉस जिंकून स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमचे कॅप्टन सुनील भोईरनं प्रथम घेतला आहे गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी सोनादेव टेमघर टीमला आमंत्रण दिलेलं आहे. जाऊया आपण थेट अगदी समालोचन कक्षामध्ये, ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बॅक टू नावनी क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडं. योगेशजी पाटील साहेब, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिबे 40+ संघाच्या वतीनं आपल्याला इथे आमंत्रित केले जातोय. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026च्या माध्यमातून खारबावचे उद्योगपती योगेशजी वसंत पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मयूरशेठ पाटील, पप्पूशेठ म्हात्रेने ऑल टीमच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. योगेशजी पाटील या, आपण स्वागत आहे आपलं. वेलकम, सुस्वागतम. ओ टू मोहनदादा भोईर. धन्यवाद. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगैरे संघाला, ज्यानं 3 षटकांच्या धावा केल्या. 30 आणि 31 धावांचं लक्ष्य, आणि याचं लक्ष्याचा ह्याच चव्हाणाचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानाच्या मध्ये इंटर झालेली आहे. एका बाजूला जगदीश तर दुसऱ्या बाजूला संदीप. बिजाचं लक्ष 31 धावांचं, 18 चेंडू 31 धावा प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 10.33 ची सरासरी. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. गोलंदाज विद्देश वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज जगदीश नाईक. आणि पहिला चेंडू पेस करतो, नॉनसरचा पटका साजला, चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. यास वेल जज कॅच, बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज. पहिला चेंडू पेस करताना महत्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज विद्देश पाटील. बिग विकेट, बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सुभाष. पहिला चेंडू पेस करताना खऱ्या अर्थानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित फटका साधता आल्यानंतर चेंडू ऑन साईडला जातो. क्षेत्ररक्षक देखील दक्ष होता आणि कुठेपर्यंत चूक न करता ज्यांना अचूक चेंडूवर कलेक्ट केला आणि महत्वाची पहिली विकेट. जगदीश नाईक हा फलंदाज बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे सुभाष. चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज सुभाष पाटील याला. वेलकम. सन्मानी योगीजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे विद्यमान जे उपाध्यक्ष आणि खास करून नंदकिशोर खारबाव या संघाचे कर्ता धर्ता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विद्देश. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. ओव्हर क्रमांक पहिलं जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकवर्डला संघ साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाच्या सामन्यामधून आतापर्यंत खऱ्या अर्थानं साधता आली नाही. ती फलंदाजी करताना जोशी 11 वादवड ए या संघाला आतापर्यंत तिसरा चेंडू झालेलं, कुठल्या प्रकारची धाव नाही आणि महत्त्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाला. कमालीची गोलंदाजी. अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. ओव्हर क्रमांक पहिलं विद्देश पाटील. आता वारंवार चुका आणि चुका मैदानाच्या आतामध्ये आपण पाहतोय. साजेशी कामगिरी खऱ्या अर्थानं सुभाष पाटील याच्या माध्यमातून देखील केली जात नाहीये. डॉट चेंडू जातो, स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. सलग चौथा चेंडू देखील डॉट.
नावाला साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमधून विदेश पाटील याच्या माध्यमातून संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आणि खऱ्या अर्थानं तीच गोलंदाजी ते सातत्य आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. चेंडूकडे शतरक्षक दक्ष वेल जज कॅच. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाची दुसरी विकेट. यानं शंगानं कुठेतरी षटक डिलीट केलं जाईल, संपवलं जाईल. तर षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 0-0. क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमधून एक निर्धाव षटक टाकणार गोलंदाज. काय कमालीची गोलंदाजी. 2 विकेट ज्यानं प्राप्त केले. निर्धाव षटक ज्यानं टाकेल या स्पर्धेतलं एक मॅजिकल षटक. सर्वोत्कृष्ट षटक हाताळताना गोलंदाज विदेश पाटील. आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 31ची गरज. अस्टिंग रन रेट धावांची गती वाढलेली प्रतिवर्षा आपण साधारणतः विचार केला तर 15.50. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो नवीन. चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. वाड कॅच. सुपर डुपर कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झाली कॅरी. रनिंग कॅच. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो विजय. विशाल काबुकऱ्याच्या माध्यमातून अति सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल म्हटलं तर बावगट रनाणी अप्रतिम. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो विजय. आता मात्र संघाची बिन्नेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जोशी 11 भादवड ए या संघाची सर्वात महत्त्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला विजय तर दुसऱ्या बाजूला संदेश. अजूनही उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 31ची गरज. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे. ऑन द कार्पेट चेंडू जातोय. वाडिश डीप लॉंगाला चांगले क्षेत्ररक्षण. अजियाच्या माध्यमातून मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धावने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या होती ती 3 बाद 1 ओव्हर क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष 31 धावांचं. येणारे चेंडू 10. विजयासाठी 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं गणित आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईची खून करते. कमांतर धाव. धावसंख्या 2. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांची गरज. फुलेंचा चेंडू ऑनसेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावण्याची संधी प्राप्त होते संदेशाला. एक धावने स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 3 बाद 3 ओव्हर क्रमांक दुसरं. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावांची गरज. बॅक टू बॉलर असा मारा. आज खऱ्या अर्थानं साजेशी कामगिरी महत्त्वाच्या मॅचमधून तो खेळ जोशी 11 भादवड संघाच्या माध्यमातून दिसत नाहीये. 8-28
8 चेंडूचा खेळ बाकी, 28ची गरज. हा चेंडू देखील स्क्वेअर आहे, आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच देते बाईटचा इशारा, एक दवेचा निर्बाळा. धावसंख्या 4. 8-27. बघा 2 किंवा 3 मोठे फटके या सामन्यामध्ये एक रंगत आणि चुरस आणू शकतात. साधारणतः 2 ते 3 फटक्यांची नितांत गरज आहे. फुलेंचा नॉनसरचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतो, खाली क्षेत्र होत आहे आणि एका टप्प्याने चेंडू सीमारेषे बाहेर जाणार चौकार. चौकाने संख्या धावसंख्या 8. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे, बीजासाठी अजूनही 23 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज नवीन. इनसाइडचा फटका साधला, चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. आता मात्र उर्वरित 6 चेंडूमधून विजयासाठी 21ची गरज. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजून 21ची गरज. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आणि गोलंदाज येतो अजय. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर येणारी 7 चेंडू विजयासाठी 21ची गरज आहे. बघा पहिला आणि दुसरा चेंडू देखील या स्पर्धेचा एक टर्निंग पॉईंट ठरेल. पहिला आणि दुसरा चेंडू या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर करेल. सर्वात महत्त्वाचं आहे की स्ट्राईक रोटेट करण्याचा संदेश आला. पिंटू अतिशय विस्फोटकचा फलंदाज आहे. पिंटू बघा, पिंटू याच्याकडे चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. हॅलो, शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आहे. सात चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 21ची गरज. पहिला दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी एक निर्णायक असेल. बघा एक मोठी क्षमता आहे, मोठा फलंदाज आहे, मोठी फटके मारण्याची क्षमता देखील या फलंदाजामध्ये. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. गोलंदाज अजय. चेंज ऑफ फेस परिवर्तन आपण थोडंसं पाहिलं होतं. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची पाहिली. येणारे चेंडू 5, विजयासाठी 19 धावांची गरज. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका साजला आणि चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क.
मी अगोदर म्हटलं होतं की मोठे फटके मारण्याची क्षमता आहे फलंदाजामध्ये, सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे फलंदाजामध्ये. आता समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी 13ची गरज. आता सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी, सामना पुन्हा एकदा झुकतोय जोशी बादवड ए संघाच्या बाजूने. आता मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. 4 मधून 13ची गरज. गोलंदाज सज्ज, फलंदाज देखील. आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. सामन्यामध्ये सामना होता कुठं आणि आला कुठं बघा. मी अगोदर भविष्यवाणी केली होती की पिंटू याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे, सामन्याला कलाटणी देण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये. एक्झिट मैदानाच्या आतमध्ये पिंटू याच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाज आहे. येणारे चेंडू 3, विजयासाठी फक्त 7ची गरज. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. आता डोका खासबाची वेळ आली. बरं शेवटचे 2 चेंडू बाकी, विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. सामना होता कुठं आणि आला कुठं. पहिल्या 2 ओव्हरमधून फक्त 10 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी, त्यांना विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाव. अतिशय खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. फाईन सीमार्शा क्लिअर करणारा हा चौकार येतोय. दादाला वर्षभर बेन करा बॉलिंगसाठी.